नमस्कार. लढाई लोकसभेची एक मागोवा या IBN नेटवर्कच्या इलेक्शन ट्रॅकरमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज या इलेक्शन ट्रॅकरचा तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण पाहिलं पूर्व भारताचं चित्र, काल आपण पाहिलं दक्षिण भारताचं चित्र आणि आज आपण पाहणार आहोत पश्चिम भारतात काय परिस्थिती आहे. मी सुरुवात करणार आहे महाराष्ट्रापासून. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे महाराष्ट्राची. महाराष्ट्रापासूनच सुरुवात करणार आहे, पण त्याआधी बघूया या ट्रॅकरच्या काही हेडलाईन्स. महाराष्ट्रात नेमकं काय होणार? आघाडी राखणार का सत्ता की महायुती मारणार बाजी? मनसेचा मोदींना पाठिंबा महायुतीच्या फायद्याचा की तोट्याचा? गुजरातमध्ये पुन्हा मोदींची सरशी की मोदींच्या गडात केजरीवाल करणार शिरकाव? मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांची जादू कायम राहणार का? सरकारच्या कामगिरीला जनतेनं दिले किती गुण? आणि छत्तीसगडमध्ये काय होणार? भाजप की काँग्रेस? वाढत्या नक्षली हल्ल्यांसाठी लोक कुणाला जबाबदार धरतायत? मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पश्चिम भारताचं चित्र आपण आज पाहणार आहोत. पश्चिम भारतातली 4 राज्य म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यामध्ये काय परिस्थिती आहे हे आपण बघणार आहोत. पण सर्वेला सुरुवात करण्यापूर्वी, महाराष्ट्राच्या सर्वेला सुरुवात करण्यापूर्वी बघूया हा सर्वे कसा करण्यात आलाय, काय मेथडॉलॉजी वापरण्यात आली आहे. सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटी म्हणजे CSDSनं IBN नेटवर्क आणि वीक या साप्ताहिकासाठी हा सर्वे केला आहे. 18 ते 25 मार्च या काळात हा सर्वे करण्यात आलाय. देशभरातल्या 301 मतदारसंघांमध्ये हा सर्वे करण्यात आलाय आणि संपूर्ण सर्वेमध्ये 20,957 मतदारांनी भाग घेतलाय. सर्वेबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सुहास पळशीकर, आपले राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित थोड्या वेळातच आपल्या सोबत येणार आहेत. पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर आपल्या सोबत आहेत. संघविचारांचे अभ्यासक दिलीप देवधर आणि 2 राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मी आज बोलवले आहेत, कारण महाराष्ट्राबद्दलचा जो आपला सर्वे आहे त्याबाबत त्यांचं काय म्हणणं आहे हे मला तपासायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत आणि भाजपचे नेते विनय सहस्त्रबुद्धेही थोड्याच वेळात आपल्या सोबत येणार आहे. सुरुवात करूया महाराष्ट्राच्या सर्वेची. मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो, यापूर्वीच्या आपल्या सर्वेमध्ये महाराष्ट्रात महायुती आघाडीवर होती आणि काँग्रेस राष्ट्रवादी पिछाडीवर होती. आता या ताज्या सर्वेत काय झालंय ते आता बघूया सर्वेतलं पहिलं ग्राफिक्स. आज निवडणुका झाल्या तर कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या आघाडीला किती टक्के मतं मिळू शकतात? महायुती, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जी महायुती झाली आहे, रिपब्लिकन पार्टी ही त्याच्यात आहे, तिला आज या क्षणाला निवडणुका झाल्या तर 43% मतं मिळू शकतात. 2009ला शिवसेना भाजप युतीला 37.8% मतं मिळाली होती. गेल्या आपल्या सर्वेमध्ये फेब्रुवारीतल्या महायुतीला 42% मतं मिळत होती, म्हणजे ही मतं आता 1% वाढलेली आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची परिस्थिती बघा. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची मतं 3% घटली आहेत गेल्या सर्वेपेक्षा. फेब्रुवारी 2014 मध्ये आपल्या सर्वेमध्ये 36% मतं होती, आता 33% आली आहे आणि 2009च्या तुलनेत तर ही मतं जवळजवळ 5% घटली आहेत. 38.9% मतं होती, आता 33% आली आहेत. 6% खरं तर 5.9% घटलेली आहेत. मनसे बघा, मनसेची मतं घटलेली आहेत. 2009 मध्ये मनसेला 4.1% मतं मिळाली होती, आता ती 3% आहेत. आपल्या गेल्या सर्वेमध्ये ती 4% होती, आता 3% आलेली आहे. आम आदमी पक्ष बघा, 2009ला हा पक्ष अस्तित्वात नव्हता. फेब्रुवारीच्या सर्वेमध्ये या पक्षाला महाराष्ट्रात 5% मतं मिळू शकत होती, आजही ती मतं कायम आहेत, त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. बहुजन समाज पक्ष 4% मतं आहेत या पक्षाची, गेल्या 2 सर्वेमध्ये ती कायम आहेत. 2009ला 4.8% मतं या पक्षाला मिळाली होती. आणि इतरांना यावेळी 12% मतं मिळू शकतात. गेल्या निवडणुकीत 2009च्या निवडणुकीत
14.4% मतं इतर पक्षांना मिळाली होती. पुढे जाऊया. आता हे ग्राफिक्स बघा, अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या सर्वेमध्ये जे आपल्याला आढळलेलं आहे ते आपण देतोय. महाराष्ट्राचे जे विभाग आहेत वेगवेगळे, तिथे काय परिस्थिती आहे बघा या निवडणुकीत. विदर्भ, आपला सर्वे असं सांगतोय, पुढे आपण सीट पोझिशन देणार आहोत, पण या टक्केवारीच्या आधारे हा आपला सर्वे असं सांगतोय की विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आणि सेनेच्या महायुतीला मोठी आघाडी मिळणार आहे आणि विदर्भामध्ये आम आदमी पक्षाचाही प्रभाव जाणवतोय. मराठवाड्यात काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा भाजप सेनेला किंचित आघाडी आहे. फार पुढे नाही आहेत भाजप सेना महायुती, पण किंचित आघाडी आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, तिथे या निवडणुकीतही त्यांचं यश कायम राहणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजप सेनेला मोठी आघाडी मिळणार आहे. मुंबई ठाणेमध्ये भाजप सेना आघाडीवर राहणार आहे आणि कोकणात तिथेही भाजप सेना आघाडीवर राहणार आहे, पण आम आदमी पक्षाचाही तिथे प्रभाव आहे. याचा अर्थ असा होतो, पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर सर्व विभागामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची जी महायुती आहे ती आघाडीवर असल्याचं चित्र या क्षणाला तरी दिसतंय. पुढे जाऊया. आता महाराष्ट्रातली जातीनिहाय मतांची टक्केवारी बघा. काल आपण हे केरळामध्ये बघितलं होतं, तामिळनाडूमध्ये बघितलं होतं. आता महाराष्ट्रातलं चित्र बघा. मराठा मतं सर्वसाधारणपणे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर असतात असं मानलं जात होतं, पण यावेळेला महायुतीने इथे बाजी मारलेली आहे. 40% मराठा मतं महायुती बरोबर गेलेली आहेत. आघाडीच्या वाट्याला 33% मतं येणार आहेत. इतर उच्च जाती, मराठा वगळता इतर ज्या उच्च जाती आहेत त्यामध्ये सुद्धा महायुती पुढे आहे. 58% मतं त्यांना मिळणार आहेत, आघाडीला 23%. ओबीसी मध्ये सुद्धा महायुतीनं आघाडी घेतलेली आहे. 49% त्यांना मिळत आहेत मतं, आघाडीला 28%. शेड्यूल कास्ट महायुतीला 32% मतं, आघाडीलाही 32%. शेड्यूल ट्राईब्स महायुतीला 39%, इथे आघाडी मात्र 4% पुढे आहे. 43% मतं आघाडीला पडत आहेत. मुसलमानांमधलं आपली आघाडी काँग्रेस आणि राष्ट्रवादी टिकवून आहे. महायुतीच्या वाट्याला फक्त 5% मतं येत आहेत. आघाडीला, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला 84% मतं मुस्लिम समाजातून मिळू शकत आहेत. पुढे बघा. शेतकरी आणि शेतमजुरांचा कौल कोणाला आहे महाराष्ट्रात? पडद्यावर बघा. शेतकरी महायुतीच्या बाजूला झुकले, 43% मतं आहेत त्यांना शेतकऱ्यांची, आघाडीला 29%. शेतमजूर बघा आता, 42% महायुतीला, 45% आघाडीला. पुढे जाऊया. महाराष्ट्रातल्या प्रचारामध्ये, महाराष्ट्रातल्या निवडणुकीमध्ये, या लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्हाला कोणता वाटतोय? लोक काय सांगतायत बघा. विकास हा मुद्दा 20% लोकांना महत्वाचा वाटतोय. भ्रष्टाचार हा मुद्दा 19% लोकांना महत्वाचा वाटतोय. महागाई 16% लोकांना, बेरोजगारी 5% लोकांना, शेतकऱ्यांची समस्या 5% लोकांना. याचा अर्थ असा होतो की विकास, डेव्हलपमेंट हा मुद्दा सर्वाधिक लोकांना महत्वाचा वाटतोय आणि त्यानंतर भ्रष्टाचार हा मुद्दा महत्वाचा वाटतोय. मी चर्चेला सुरुवात करणार आहे. मगाशी मी आपल्या सर्व तज्ज्ञांची ओळख करून दिली होती, पण मला थेट जायचं आहे आता पुण्याला, जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे आपल्या सोबत आहेत. मला त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे आणि त्यानंतर विनय सहस्त्रबुद्धे ज्या वेळेला आपल्या बरोबर येतील त्यांची प्रतिक्रिया घ्यायची आहे. पण अंकुश काकडे, आमच्या फेब्रुवारी महिन्यातल्या सर्वेमध्ये असं दिसलं होतं महायुती आघाडीवर आहे, ती आणखी पुढे गेलेली दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सामाजिक घटक काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर होते तिथेही आता युती पुढे गेलेली दिसते. विशेषतः मराठा समाजामध्ये सुद्धा महायुतीनं आघाडी घेतलेली दिसते. तुम्ही बघितलं, सर्व आकडे तुम्ही बघितलेले आहेत. इतर उच्च जातीमध्ये तर ते पुढेच आहेत, ओबीसीमध्ये पुढे आहेत. याचा अर्थ तुम्ही काय लावता? सामाजिक पाया जो आहे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचा तो संकुचित होतोय का, कमी होतोय का? निखिलजी, 25 मार्चपर्यंत जो सर्वे केला गेलेला आहे त्या सर्वेच्या आधारे
आज या ठिकाणी ही सगळी वस्तुस्थिती आपण दाखवलेली आहे. जरूर 25 मार्च पूर्वीची परिस्थिती आणि त्यानंतरच्या गेल्या 7-8 दिवसातली परिस्थिती याच्यामध्ये निश्चित काही थोडा बदल झालेला आहे. 25 मार्च पूर्वी ज्यावेळेला आपण हे सर्वे घेत होतात त्यावेळेला महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये गारपीट मोठ्या प्रमाणावरती झालेली होती आणि ती गारपीट झाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान या गारपिटीमुळे झालं. त्या गारपिटीचा फटका अनेक ठिकाणी फळबागा असतील, धान्य असतील किंवा इतर पिकं असतील, ही सगळी त्या ठिकाणी उद्ध्वस्त गेली आणि त्यामुळे कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा भाग शेतकरी वर्ग आहे. तो शेतकरी वर्ग त्या गारपिटीच्यामुळे कदाचित त्या सर्वेमध्ये त्यांनी काँग्रेसच्या विरोधामध्ये थोडंसं आपलं मत प्रदर्शित केलं असेल. परंतु आपण पाहिलं की त्यानंतर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांनी या गारपीटग्रस्तांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रकारचं एक पॅकेज त्या ठिकाणी निर्माण केलं. जवळपास 4,000 कोटीचं पॅकेज महाराष्ट्रातल्या गारपीटग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. काल देखील केंद्रीय कृषी मंत्री याच्यामध्ये आणखी काही मला असं वाटतं की 353 कोटीचं एक आणखी पॅकेज हे देखील केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच 25 मार्च पूर्वीची परिस्थिती आणि त्याच्यानंतरच्या कालखंडातली झालेली परिस्थिती शेतकऱ्यांना मिळालेला दिलेला ठीक आहे अंकुशजी, म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही असं म्हणताय 25 मार्च नंतर या परिस्थितीत फरक पडलेला असू शकतो, पण आपला हा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा सर्वे आहे. 7 एप्रिलला मतदान आहे पहिलं देशातलं, शेवटचा सर्वे आहे. आपण पळशीकरांकडे जाऊन त्यांना विचारूया काय परिस्थिती, असं होऊ शकतं का. पण त्याआधी मला विनय सहस्त्रबुद्धेंकडे जायचं आहे. विनय सहस्त्रबुद्धे, आपण जी ग्राफिक्स दाखवली आहेत ती तुम्ही बघितली असतील. म्हणजे महायुतीच्या मतांमध्ये आपल्या गेल्या फेब्रुवारीतल्या सर्वेपेक्षा 1% वाढ झाली आहे. पण ती गोष्ट महत्त्वाची जेवढी आहे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं हे जे जातींचं चित्र आहे आणि विभागवार महाराष्ट्रातलं चित्र आहे. एक पश्चिम महाराष्ट्र सोडला तर कुठेही काँग्रेस राष्ट्रवादीला आघाडी दिसत नाही आपल्या सर्वेनुसार. आणि जातींमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर मराठा, इतर उच्च जाती, ओबीसी आणि एससी मध्ये सुद्धा महायुतीनं फारच कमाई केलेली दिसते. काय म्हणाल या चित्राबद्दल तुम्ही? हा बदल कशामुळे झालेला आहे? मला असं वाटतं की याच्यातनं 2-3 इंडिकेशन्स किंवा ज्याला आपण म्हणू की याची लक्षणं ही स्पष्टपणे दिसत आहेत की जनमत कोणत्या पद्धतीने आकार घेत आहे आणि ते कशा पद्धतीने अभिव्यक्त होणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. पहिली गोष्ट अशी की आपण आपल्या सर्वेक्षणातून सांगितलंच आहे की विकास हा एक महत्त्वाचा मुद्दा झालेला आहे आणि फार मोठ्या संख्येमध्ये, बहुसंख्येमध्ये एक प्रकारे लोकांनी विकास हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा विकासाची जी न भागलेली भूक आहे ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि विकासाच्या नावाखाली या सरकारने आमच्या ताटामध्ये कधी काही वाढलंच नाही ही हताशपणाची, फसवले गेल्याची, वंचना झाल्याची भावना लोकांच्या मध्ये सर्वदूर आपल्याला दिसून येते. काही प्रमाणामध्ये थोडासा विकास झाल्याचं चित्र आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसतं. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना किंवा एकूण महायुतीच्या अनुषंगाने जर विचार केला तर कदाचित आघाडीची थोडीफार बरी परिस्थिती आहे. परंतु अन्य सगळ्या प्रदेशांमध्ये, महाराष्ट्राच्या अन्य सगळ्या भागांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व सामाजिक गटांमध्ये मला असं वाटतं की हे विकासाच्या भुकेमुळे निर्माण झालेलं जे एक वातावरण आहे ते वातावरण अतिशय प्रगाढपणे एक प्रकारे रुजलं आहे आणि ते रुजलेलं असल्यामुळे आज सर्वदूर, सर्व समाज घटकांमध्ये, सर्व भौगोलिक विभागांमध्ये, समाजाच्या सर्व स्तरांमध्ये या विकासाच्या प्रश्नावरती लोकांना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीला मत द्यावं आणि त्यातनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवावं अशा प्रकारची भावना खूप घट्टपणे रुजली आहे, खोलवर रुजली आहे. याचं हे निदर्शक आहे. आत्ता अंकुशजी काकडे असं म्हणाले की 25 तारखेपूर्वी हे झालेलं आहे, त्यानंतर गारपिटीच्या लोकांना आम्ही मदत वगैरे केली. पण अंकुशजींनाही हे माहिती आहे की हा महाराष्ट्र अन्यायाच्या, अविकासाच्या, बेरोजगारीच्या अशा प्रकारच्या गारपिटीचा गेली 15 वर्ष सामना करत आहे. कारण या सरकारने काही केलंच नाही. ही सतत कधी आसमानी, सुलतानी अशा प्रकारच्या संकटांचा सामना करत असणारी ही जी जनता आहे ती आता इतपर स्वतःला हतबल मानत नाही. तिच्या पुढे एक समर्थ असा पर्याय उभा राहिला आहे आणि त्या पर्यायाच्या बाजूनी ती आपलं मतदान करणार आहे. याचं हे निदर्शक आहे. मला असं वाटतं की अंकुशजी आता हे
रायटिंग ऑन द वॉल ज्याला म्हणतात ते निश्चितपणाने त्यांनी बघितलंही असेल, वाचलं असेल आणि जाहीररित्या त्यांना तसं म्हणणं जरी सोयीचं नसलं तरी मनातल्या मनात बरोबर त्यांना आहे. याबद्दलची खात्री असेल. विनयजी, याबद्दल माझ्या मनात शंका पुढच्या नाही. सेगमेंटमध्ये आपण काही ग्राफिक्स बघणार आहोत. त्यामध्ये नरेंद्र मोदींची लोकप्रियता ही महाराष्ट्रातली गेल्या 1 महिन्यात कशी वाढली आहे ते आपण बघणार आहोत. ती 31% 42% झालेली आहे आणि सरकारच्या कामगिरीविषयी, महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारच्या कामगिरीविषयी नाराजी सुद्धा वाढलेली आहे. पण मी आधी सुहास पळशीकरांकडे जातोय. पळशीकर, आपण जी ग्राफिक्स बघितली, म्हणजे हे आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षीपासून हे आपण सर्वे करतोय जुलैपासून, आणि महाराष्ट्रामध्ये महायुती पुढे होती, आघाडीवर होती, हे आपल्याला माहिती आहे. पण हे जे जातीनिहाय आपण चित्र दिलं आहे किंवा विभागवार चित्र दिलं आहे, यामध्ये महायुतीचा जो प्रभाव वाढतोय त्याचं काही विशेष विश्लेषण आहे का? याचं कारण ज्या जाती, मराठासारखी जात जी काँग्रेस बरोबर होती, राष्ट्रवादी बरोबर होती, त्या जातींमध्ये सुद्धा महायुतीने प्रभाव टाकलेला आहे. ओबीसीज मध्ये महायुतीने प्रभाव टाकलेला आहे. मुंडे जो प्रयत्न करतायत त्याला यश मिळतंय असं म्हणायचं का? याच्यात 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एक तर हा जो मराठा समाजाच्या मतदानाचा मुद्दा आलेला आहे तो खरं पाहता या निवडणुकीत काही पहिल्यांदा आलेला नाहीये. 95 सालापासून आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रातल्या मराठा समाजामध्ये बऱ्यापैकी बेचैनी आहे, अस्वस्थता आहे आणि त्याची वेगवेगळी प्रत्यंतरं 95च्या निवडणुकीपासून आपल्याला येताना दिसतात. 95 मध्ये पहिल्यांदा आपल्याला असं दिसतं की मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली, पण त्यावेळच्या सुद्धा आमच्या सर्वेक्षणांमध्ये, आणि त्याही सर्वेक्षणाचं काम मी इथे केलेलं होतं महाराष्ट्रामध्ये, त्या सर्वेक्षणात जे ठळकपणे पुढे आलं होतं ते हे होतं की मराठा समाजाची मतं ही विभागली जात आहेत. काँग्रेस आणि मुख्यतः शिवसेना यांच्यामध्ये त्यावेळेला ती विभागली गेलेली होती. ही जी प्रक्रिया आहे मराठा समाजाच्या मतांच्या विभागणी होण्याची, ती गेल्या 15 वर्षात अधनमधनं कधीतरी थोडीफार काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला थांबवता आली, पण त्याच्या पलीकडे थांबवता आली नाही. नंबर 2, मराठा समाज हा परंपरेने आपल्याबरोबर आहेच या समजुतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी अनेक काळ, अनेक वर्ष मुख्यतः ज्यांना आपण ओबीसी असं म्हणतो त्या समाजांना बरोबर घेण्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यामुळे इकडे मराठा समाजाचीही आधार कमी होत आहेत आणि दुसरीकडे नवे आधार जे गोळा करायला पाहिजेत, नवे आधार जे बरोबर यायला पाहिजेत तेही येत नाहीत. या कोंडीमध्ये आत्ता इथे आघाडी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी सापडलेली आहे. आणि शेवटी हे लक्षात ठेवलं पाहिजे की यातल्या काही गोष्टी या गेल्या 15 वर्षांमध्ये एकाच आघाडीचं सरकार इथे असल्यामुळे त्या सरकारच्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी आणि त्या सरकारबद्दलचं असमाधान यांचा फटका या निवडणुकीमध्ये प्रस्थापित म्हणजे सत्ताधारी पक्षांना बसणं हे अपरिहार्य आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला प्रक्रिया होताना दिसते की 10-10, 15-15 वर्ष सरकार राहिली, काही काळ त्यांना यश मिळालं आणि त्याच्यानंतर त्यांना फटका बसला. दिल्लीचं सरकार हे त्याचं एक उदाहरण आहे. आणि कदाचित आत्ता ओडिशामध्ये जरी नवीन पटनायकांचं सरकार तुलनेने लोकप्रिय असलं तरी त्यांच्या सरकारबद्दलची पहिली लोकप्रियता आता ओसरलेली असं दिसतं. हे जर लक्षात घेतलं तर महाराष्ट्रातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकारच्या कामगिरीचा देखील या निवडणुकीमध्ये एका अर्थाने कस लागणार आहे. कारण लोक मागच्या वेळेपासून आपण असं पाहतोय की राज्य सरकारच्या कामगिरीप्रमाणे केंद्रामध्ये कुणाला मत द्यायचं ते ठरवतात. त्यांचा थेट संबंध हा राज्य सरकारांशी येत असल्यामुळे ते सरकार आणि केंद्रातलं सरकार जर एकच असेल तर केंद्रातल्या सरकारवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की मुख्यतः हे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या आघाडी पुढे आहे. आपण एक ब्रेक घेऊया. महाराष्ट्रातल्या इतर अनेक मुद्द्यांची आपल्याला चर्चा करायची आहे. ब्रेक नंतर बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय वारसा कोण या प्रश्नाकडे मी वळणार आहे. तसंच नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा जो मी उल्लेख केला त्या ग्राफिक्सकडेही वळणार आहे. ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राचा हा सर्वे पाहूया. पुढची ग्राफिक्स बघूया. बाळासाहेबांचा वारसा, बाळासाहेब ठाकरेंचा राजकीय वारसा कोण अधिक सक्षमपणे पुढे नेईल असा प्रश्न आम्ही विचारला. बघा लोक काय म्हणतायत. म्हणजे उद्धव ठाकरे यांना 14% मतं पडली आहेत, राज ठाकरे यांना 41% आणि शिवसेना समर्थकांमध्ये सुद्धा 51% लोकांना राज ठाकरे हेच वारसा बाळासाहेबांचा पुढे नेतील असं वाटतंय.
दोघंही पुढे नेतील असं 10% लोकांना वाटतंय. दोघंही नाही असं म्हणणारे 9% लोक आहेत. सांगता येत नाही असं 26% लोकांना वाटतंय. पुढे जाऊया. पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा देण्याचा राज ठाकरेंचा जो निर्णय आहे त्याचा महायुतीला फायदा होईल की तोटा? फायदा होईल असं 40% मतदारांना वाटतंय. भाजप मतदारांमध्ये ही संख्या 51% आहे, सेना मतदारांमध्ये 43%, मनसेमध्ये 58% आणि आघाडीच्या मतदारांमध्ये 35% आहे. पण 40% मतदारांना वाटतंय की राज ठाकरे यांच्या निर्णयाचा फायदा महायुतीला होईल. नुकसान होईल असं म्हणणारे 20% लोक आहेत. पुढचे सगळे आकडे तुम्ही वाचू शकता, ते भाजप, सेना, मनसे आणि आघाडीच्या मतदारांचे आहेत. सांगता येत नाही असं म्हणणारे सुद्धा 40% लोक आहेत. पण 40% लोकांना असं वाटतंय की राज ठाकरे यांनी मोदींना जो पाठिंबा दिलाय त्याचा महायुतीला फायदा होईल. पुढे जाऊया. मी मगाशी ज्या ग्राफिक्सचा उल्लेख करत होतो ते हे आहे. पंतप्रधान पदासाठी पसंती. नरेंद्र मोदींची लोकप्रियता कशी वाढली एका महिन्यात ते बघा. फेब्रुवारी महिन्यात 31% लोकांनी त्यांना पसंती दिली होती. आता ती संख्या 11% वाढून 42% झालेली आहे. राहुल गांधी 16% आहेत. सोनिया गांधी घसरले आहेत, 2% आले आहेत 6% मनमोहन सिंग 4% 2% आलेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता ही घसरली आहे, 3% आले 4% मात्र महाराष्ट्रात सुद्धा अरविंद केजरीवाल शरद पवारांपेक्षा अधिक लोकप्रिय दिसत आहेत. शरद पवारांचे आकडे बघा, 2% आहे त्यांना पसंती, पूर्वी 4% होती. अरविंद केजरीवालांना आज 3% आहे. मायावतींना 2% पसंती आहे महाराष्ट्रामध्ये, पवारांना एवढीच. इतरांना 3%. सांगता येत नाही म्हणणाऱ्यांची संख्या 28%. पण नरेंद्र मोदी 42%, 31%वरून 42%वर गेलेले आहेत. पुढे जाऊया. महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर बाबत तुम्ही समाधानी आहात का? हे आकडे जरा काळजीपूर्वक बघा. राज्य सरकारच्या कामगिरीला लोकांनी जो आकडा दिलेला आहे तो मायनस मध्ये आहे, तो उणे आहे. उणे 9% लोकांनी म्हटलेलं आहे की राज्य सरकारची जी कामगिरी आहे त्याबाबत आम्ही समाधानी नाही. म्हणजे हा मायनस आकडा आहे. हा आकडा गेल्या वेळेच्या सर्व्हेमध्ये सुद्धा मायनस होता, पण तो -5 होता, आता -9 झालेला आहे. केंद्र सरकारची कामगिरी -1 होती, गेल्या वेळेला 1 होती, आता ती प्लसमध्ये आलेली आहे, +1 झालेली आहे. पण महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीला लोक अधिक नापसंती दाखवत आहेत असं या आकड्यावरून दिसतंय. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे जाऊया आणि मला विनय सहस्त्रबुद्धेंना हे विचारायचं आहे. विनय सहस्त्रबुद्धे, या सगळ्या आकड्यांवरून असं लक्षात येईल की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा राज ठाकरे आहेत असं बहुसंख्य लोक म्हणतायत, मोठ्या प्रमाणावर लोक म्हणतायत. मात्र मनसेच्या मतांमध्ये वाढ न होता घट होते, याचा अर्थ कसा लावायचा? खरं म्हणजे याचं विश्लेषण करणं हे एक आव्हानात्मक आहे आणि ते या विषयातले जे तज्ज्ञ आहेत डॉक्टर पळशीकर त्यांच्याकडूनच आपल्याला समजून घेता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की या प्रश्नाचं जे एक अकॅडमिक विश्लेषण करायला हवं ते आपल्या विश्लेषकांकडून होणं अधिक चांगलं होईल. याबद्दल अधिक काही मला असं वाटतं की सांगणार. ठीक आहे, मी डॉक्टर पळशीकरांकडेच थेट जातो. पळशीकर, राज ठाकरे यांना पसंती आहे लोकांची. 41% लोक म्हणतात की राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे त्यांचा वारसा पुढे चालू शकतात. मात्र मनसेच्या मतांमध्ये घट झालेली आहे. शिवसेनेची जी मतं आहेत ती महायुतीमध्ये आहेत, महायुतीच्या मतांमध्ये वाढ झाली आहे. आपण शिवसेनेची मतं वेगळी दाखवत नाही आहोत, पण याचं विश्लेषण कसं करायचं? नाही, मला असं वाटतं की हे दोन प्रश्न वेगळे आहेत आणि त्या दोनची उत्तरं ही संपूर्णपणे एकमेकांपासून वेगळी आहेत. पहिला प्रश्न असा आहे की बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात कोण असू शकेल. आता याचा प्रत्येक मतदाराला जो काही बाळासाहेब ठाकरेंचा वारसा वाटतो त्याप्रमाणे मतदारांनी उत्तरं दिलेली आहेत. आणि तरी सुद्धा सर्वसामान्यपणे उत्तर आपल्याला असं दिसतंय की उद्धव ठाकरे यांच्या तुलनेने राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत असं लोकांना वाटतंय.
पण ह्याचाच अर्थ जेव्हा प्रश्न मतदानाशी येतो त्यावेळेला मात्र लोक आत्ता तरी असं दिसतंय आणि ते आपल्या बाकीच्या सर्वेक्षणातल्या माहितीवरही स्पष्ट होत आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेना युती आणि मोदींचं पंतप्रधान होणं याच्याबद्दल लोकांना तुलनेने जास्त आकर्षण आहे. आत्ता लोकांचा त्याला जास्त पाठिंबा आहे आणि त्यामुळे मतदानाची कृती करताना लोकांचं मतदान हे मुख्यतः भाजप शिवसेना युतीला होत आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की विनय सहस्त्रबुद्धे जरी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळलं असलं तरी हा राजकीय विश्लेषणापेक्षा थेट राजकीय प्रश्न आहे की जे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवतात ते महायुतीमध्ये का नाहीत. हा प्रश्न काही आपला तुमचा आणि माझा नाहीये, तो शिवसेना, भारतीय जनता पक्ष, महायुती यांच्यातल्या वादाशी संबंधित मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की राज ठाकरे यांनी हा महायुतीपुढे एक पेच निर्माण केलेला आहे की एकाच वेळेला आपण मोदींचे समर्थक आहोत असंही ते सांगतात, दुसरीकडे बाळासाहेबांचे आपण खरे वारसदार आहोत असं ते स्वतःला दाखवतायत किंवा अशी स्वतःची एक जागा ते तयार करतायत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आधीच जी खळबळ आहे या खळबळीमध्ये ते भर घालतायत आणि त्याची झळ आज जरी या सर्वेक्षणामध्ये शिवसेना भाजप युतीला बसलेली नसली तरी निवडणुकीमध्ये ती बसणारच नाही याची मात्र कुणालाही शाश्वती देता येत नाही. त्यामुळे मोदींना समर्थन देणाऱ्या पक्षाचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार असलेले राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष यांच्या कारवायांमुळे किंवा त्यांच्या कामामुळे महाराष्ट्रातल्या महायुतीच्या कारभारामध्ये काही मर्यादा येऊ शकतात का, हा खरं तर येत्या 2-3 आठवड्यांमधला सगळ्यात रोमांचकारी अशा स्वरूपाचा प्रश्न असणार आहे. मी अनंत दीक्षितांकडे जातोय. दीक्षित सर, मगाशी जे आपण ग्राफिक्स पाहिले त्याविषयी तुम्ही बोला, पण मला तुम्हाला विचारायचं आहे या सगळ्या सर्वेमध्ये महाराष्ट्र सरकारची जी कामगिरी आहे त्याला उणे 9 मार्क मिळालेले आहेत. हे खूप धक्कादायक आहे. म्हणजे केंद्रामध्ये UPA सरकारच्या विरोधात मत असणं हे आपण समजू शकतो, इतर राज्य सरकारांची कामगिरी पण त्याच्यामध्ये पण घट झालेली आहे, पण उणे मार्क मिळणं हे महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत झालेलं आहे. याचा अर्थ असा लावायचा पृथ्वीराज चव्हाण यांची जी स्वच्छ प्रतिमा आहे त्याचा काही ठसा मतदाराच्या मनावर उमटत नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं वय आता 54 वर्षांचं झालेलं आहे आणि या 54 वर्षांमध्ये एक 1978 आणि एक 1995 या 2 वेळेला राजकारणाने कूस कशी बदलली हे आपल्याला माहित आहे आणि आघाड्यांचं राजकारण 95 सालापासून कसं सुरू झालं हेही आपल्याला माहित आहे. पण गेल्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोतच बदललेला आहे. त्यातली पहिली गोष्ट अशी की महाराष्ट्राची जी भौगोलिक रचना आहे त्याच्यामध्ये शहरांचं प्रमाण म्हणजे शहरातल्या लोकसंख्येचं प्रमाण, स्थलांतराचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे की महाराष्ट्राची 46% लोकसंख्या आता फक्त शहरांमध्ये राहते आणि ह्या स्थलांतरितांचं मुख्य कारण असं की त्यांचा रोजगार जो आहे, त्यांची जी काही उदरनिर्वाह होता तो स्थानिक ठिकाणी भागत नाही म्हणून ते इकडे आले. असं तरी काय झालं तर जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनीची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला असं दिसतं की जमीन खरेदी करणारे, जमिनीचे व्यवहार करणारे एक वेगळीच लॉबी महाराष्ट्रात तयार झालेली आहे. म्हणजे एकेकाळी सहकारी साखर कारखानदारांची लॉबी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेवरती आर्थिक वर्चस्व ठेवणारी अशा स्वरूपाची त्याची प्रक्रिया होती. पण आज काय दिसतंय आपल्याला तर बिल्डर्सची लॉबी आणि जमीन खरेदी करणाऱ्यांची लॉबी महाराष्ट्राच्या राजकारणावरती एक मोठा पगडा ठेवून आहे. पुण्यासारख्या महापालिकेत सुद्धा किती बिल्डर्स आहेत हे आपण बघू शकतो, त्याच्यात आकडेवारी आपल्या पुढे आहे. हे एकीकडे घडत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणावरती विषमता लोकांना सामोरे जावं लागते. म्हणजे एकीकडे काय म्हणायचं की विकासाच्या नावावरती शहरांची सूज वाढते आहे आणि दुसरीकडे विषमता पण वाढते आहे. आणि त्याच्यापेक्षा तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे राजकीय पक्ष आज लोकांच्याकडे सत्तेसाठी जात आहेत या राजकीय पक्षांना काही राजकीय दृष्टिकोन, राजकीय भूमिका, राजकीय तत्व काही आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे. म्हणजे एखाद्या शहराला, मुंबईला एक जुळी मुंबई निर्माण झाली तसा प्रत्येक राजकीय पक्षात एक जुळा पक्ष तयार झालेला आहे. म्हणजे शिवसेनेतले किती लोक NCP मध्ये आले, NCPतले किती लोक भाजपमध्ये गेले आणि हे सगळं करत असताना जातींच्या उल्लेखासह निवडणुकांचं विश्लेषण फार पूर्वी होत नसे. आज आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 मतदारसंघात तरी लोकसभेच्या असं चित्र आहे की मराठा विरुद्ध मराठा असेच उभे आहेत. मग तिथलं स्थानिक गणित काय, तिथल्या लोकांच्या गरजा काय, तिथले स्थानिक संदर्भ काय, तिथली स्थानिक सत्ता केंद्र काय हे बघून तिथे राजकीय मांडणी करण्याचं कौशल्य
हे भाजप शिवसेनेचे नेते करताना दिसत आहेत. त्याच्यामुळे चित्र असं दिसत आहे की फार मोठ्या प्रमाणावरती पाठिंबा त्यांना मिळतोय. पण महाराष्ट्राची परिस्थिती फार वाईट आहे. म्हणजे लोड शेडिंग तुम्ही बघा, 12 साली आपण ते लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करू असं म्हटलं होतं. सगळीकडे लोड शेडिंग आहे. हा काय म्हणू, विकासाचा समतोल, प्रादेशिक विकासाचा असमतोल केवढे. आणि महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 वर्षामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या, ह्या सगळ्या विषयांमध्ये असं दिसत आहे की एक प्रकारे फार मोठी अस्वस्थता, फार मोठी अशांतता लोकांच्या मनामध्ये आहे. आणि हे सगळं करण्यासाठी यशवंतरावांचं किंवा एस.एफ. जोशींचं नाव घ्यायचं, अशी कुवत असलेले नेते किती. यशवंतराव हे बहुसंख्याकांचं राज्य चालवत असताना सुद्धा अल्पसंख्याकांची सहमती घेऊन, मनापासून सहमती घेऊन ते राजकारण करत होते. आणि त्याला एक सांस्कृतिक अधिष्ठान होतं. म्हणजे या वर्षीच्या निवडणुकीमध्ये आपण असं म्हटलं की भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे असं म्हणाले की एनसीपीने जर आमचे 2 नेते फोडले तर आम्ही त्यांचे 4 नेते फोडू. हा काय सांस्कृतिक दर्जा आहे. म्हणजे हे मुंडेंच्या बद्दल व्यक्तिगत मी काय बोलत नाही, पण हे सगळीकडे सर्व पक्षांमध्ये चाललेलं आहे. आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे निवडून येण्याची क्षमता आणि पैसा कोणाकडे आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं. म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जात केंद्रित ठेवून राजकीय पक्षाचं संघटन होऊ शकत नाही. हे 100-125 वर्षाची प्रबोधनाची परंपरा असलेल्या महाराष्ट्राला सांगायला पाहिजे का. म्हणजे जातीशी तिथली स्थानिक परिस्थिती, विकास याच्या बदलाशी काय संबंध हे बघितलं जातं. पण जात हे एकमेव घटक धरून राजकारण होऊ शकत नाही. हे आपण मराठा आरक्षणावरून बघितलं. म्हणजे मराठा आरक्षणाच्या बाबतीत तर महाराष्ट्र सरकारने काही भूमिकाच घेतली नाही, किंबहुना हा विषयाचं राजकीयकरण करण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीबद्दल जर काही अशा प्रकारे नकारात्मक चित्र येत असेल तर ते स्वाभाविक प्रतिबिंब आहे असं मला स्वतःला वाटतं. बरोबर आहे सर. सर आपल्याला ब्रेक घ्यायची वेळ झालेली आहे. तुम्ही म्हणताय महाराष्ट्र सरकारला जो फटका बसतोय तो स्वाभाविक आहे. मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपण बघणार आहोत सीट प्रोजेक्शन, कोणत्या आघाडीला म्हणजे युतीला आणि आघाडीला किती सीट्स मिळणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि त्या तुलनेमध्ये त्यांची जी मतांची टक्केवारी आहे ती कशी आहे याचं विश्लेषण मी विचारणार आहे आपल्या तज्ज्ञांना. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर आपण बघूया महाराष्ट्रातलं सीट प्रोजेक्शन. गेल्या निवडणुकीपेक्षा परिस्थिती कशी बदलणार आहे ते बघा. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत तुम्हाला माहिती आहे. बघा 2009ला महायुतीला 21 जागा मिळाल्या होत्या. राजू शेट्टींची जागा सुद्धा यातच धरलेली आहे. आणि मार्च 2014 मध्ये ताज्या सर्वेमध्ये महायुतीला 24 ते 30 जागा मिळू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला 25 जागा मिळाल्या होत्या, त्या 16 ते 22 पर्यंत खाली घसरू शकतात. महायुतीला 24 ते 30 जागा आणि आघाडीला 16 ते 22 जागा. इतरांना बघा, इतरांना 2 जागा मिळाल्या होत्या गेल्या वेळेला. यावेळेला सुद्धा 1 ते 3 जागांचा अंदाज आहे. या इतरांमध्ये मनसे, आपसह इतर पक्ष येतात, छोटे छोटे पक्ष, त्यांची नावं आपण इथे दिलेली नाहीत. पण महायुती आणि आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी, पुन्हा एकदा बघा महायुतीच्या जागा वाढत आहेत, 24 ते 30 पर्यंत जाऊ शकतात. आघाडी 16 ते 22 पर्यंत खाली येऊ शकते. मी तुम्हाला पुन्हा एकदा आता पर्सेंटेजचं म्हणजे मगाशी जी किती टक्के मतं मिळतील प्रत्येक आघाडीला किंवा युतीला हे आपण बघितलं होतं, ते पुन्हा एकदा दाखवणार आहे. याचं कारण या जागांशी त्या टक्केवारीशी तुलना तुम्ही करून बघू शकता. पुन्हा एकदा आपण बघूया. बघा जरा, महायुतीची मतं आहेत 43%. 2009ला 37.8% होती. किती वाढली आहेत ते बघा, 6%पेक्षा 6% मतं जवळजवळ वाढलेली आहेत. आघाडीची मतं बघा किती घटलेली आहेत. 38% मतं होती ती 33%वर आली आहे, 5%हून अधिक घटलेली आहेत. आणि जागा किती घटत आहेत ते पुन्हा एकदा बघूया. महायुतीच्या जागा वाढत आहेत, आघाडीच्या जागा किती घटत आहेत ते बघा. 25 वरून 16 ते 22 म्हणजे त्याचा मधला आकडा तरी काढला तो 18 ते 20 असू शकतो. आणि महायुतीचा मधला आकडा काढला तर तो 26 ते 27 असू शकतो. मी जाणार आहे अंकुश काकडे आणि विनय सहस्त्रबुद्धेंकडे, त्यांच्या प्रतिक्रिया आधी घेणार आहे. अंकुशजी, काय प्रतिक्रिया आहे? तुमच्या जागा कमी होत आहेत, किती कमी होत आहेत आम्ही दाखवलेलं आहे, काय म्हणणं आहे तुमचं?
नाही, आपण जागांचं विश्लेषण या ठिकाणी आमच्यासमोर ठेवलं आहे, पण पुढच्या सेगमेंटमध्ये कदाचित मतांची टक्केवारी आपण ज्यावेळेला दाखवाल तर त्याच्यामध्ये मतांच्या टक्केवारीमध्ये मात्र फारसा फरक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये नाही अंकुशजी, मतांच्या फरक आहे. टक्केवारीच्या बाबतीमध्ये तुमची मतं जी आहेत जवळजवळ 5% कमी होत आहेत. 38%वरून ती 33%वर आलेली आहे. नाही, आता मी पुन्हा एकदा त्याच विषयाकडे येतो की आपण हा 25 मार्च पर्यंतचा आहे. जरूर नंतर गेल्या फरक 5 पडू शकतो असं वर्षांमध्ये तुम्ही आघाडी म्हणताय. सरकारला ठीक आहे, आपण पळशीकरांकडे जाऊया. मगाशी हा मुद्दा आपण विचारात घेतला नव्हता. मला असं वाटतं पळशीकर याचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे. अंकुश काकडे पहिल्यापासून जो युक्तिवाद करताय की हा सर्वे 25 मार्च पर्यंत आहे, गारपीट त्याच्या आधी झाली होती आणि नंतर गारपिटीसाठी मोठं पॅकेज दिलेलं आहे, त्यामुळे परिस्थितीत फरक पडू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगाल तुम्ही? जो सरकारच्या बद्दलच्या नाराजीचा जो प्रश्न आहे तो जर विचारात घेतला तर गारपिटीमुळे जे नुकसान झालं त्यामुळे नाराज झालेला शेतकरी कदाचित असं म्हणणं शक्य आहे की त्यामुळे त्यांनी मतं काँग्रेसच्या विरोधामध्ये दिली. पण त्याच्याबद्दल एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण, ते असं की गेल्या महिन्यात आणि त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये आपण जे सर्वेक्षण केली होती त्या दोन्ही वेळेला हा ट्रेंड जो आहे, हा कल जो आहे तो आपल्याला स्पष्ट दिसत होता. म्हणजे उदाहरणार्थ आपणच दाखवलं त्याप्रमाणे जानेवारीमध्ये 36% मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीला पडत होती. म्हणजे हा जो ट्रेंड आहे मतं कमी होण्याचा तो जानेवारीमध्ये आपल्याला दिसलेला होता, फेब्रुवारीमध्ये तो होता. आणि त्यामुळे मला असं नाही वाटत की केवळ गारपिटीमुळे आणि तात्पुरतं जे नुकसान झालं त्याच्या नाराजीमुळे शेतकऱ्यांनी किंवा मोठ्या प्रमाणावर जनतेने ग्रामीण भागातल्या काँग्रेसच्या विरुद्ध मतं दिली असतील. नंबर 2, ही मतं वाढतील का? मी हे नेहमी सांगत आलेलो आहे की राजकारणामध्ये सर्वेक्षणापेक्षा जास्त वेगाने घडामोडी घडत असतात आणि त्यामुळे राजकारणामध्ये उमेदवार ठरल्यानंतर आणि उमेदवार ठरल्यानंतर प्रचार झाल्यानंतर बदल घडू शकतो. त्याचा पॅकेजशी संबंध हे मात्र मला मान्य नाही. पण महाराष्ट्रात एकच असं राज्य आत्तापर्यंतच्या राज्यांमध्ये आपल्याला दिसतं की जिथे स्थानिक उमेदवाराच्या वरती आम्ही आमचं मत कुणाला देऊ हे ठरेल असं म्हणणाऱ्यांची संख्या तब्बल 42% आहे. गेले 2 दिवस आपण जे पाहत होतो त्याच्यात हा मुद्दा फारसा आलेला नाही. पण आपण एक प्रश्न असा विचारला होता की तुम्ही पक्ष पाहून मतदान कराल, पंतप्रधान पदाचा उमेदवार पाहून कराल का स्थानिक उमेदवार पाहून कराल? त्याला महाराष्ट्र एवढं मोठ्या प्रमाणावर स्थानिक उमेदवारांच्या आधारे मतदान करू असं आतापर्यंत कुठेही दिसलेलं नाही. आता उमेदवारी जाहीर झाल्यात, प्रचार सुरू झालेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणाचं चित्र पालटेल अशी आशा राजकारणातल्या सर्वच पक्षांना बाळगायला आता वाव आहे. पण गारपिटीबद्दल फक्त माझा मुद्दा असा आहे की एकूणच महाराष्ट्र सरकारची डिलिव्हरी मेकॅनिझम जो आहे, थेट शेतकऱ्यांपर्यंत फायदे पोहोचवण्याची कुवत जी आहे, बरोबर, राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती मर्यादित आहे असं गेल्या 15 वर्षात वारंवार दिसून आलेलं आहे. आणि त्यामुळे जरी त्या पॅकेजची जाहिरात झाली तरी सुद्धा थेट शेतकऱ्यांपर्यंत ते जर पोहोचलं नाही तर त्याचा थेट परिणाम कितपत होईल याच्याविषयी मात्र मी साशंक आहे. आणि तुम्ही जो म्हणताय की फरक होऊ शकतो, शेवटच्या क्षणापर्यंत फरक होतात, पण आता जी टक्केवारी आपल्याला दिसते म्हणजे जानेवारीपासूनचा ट्रेंड बघितला तर किती फरक होऊ शकतो जागांमध्ये, सीट प्रोजेक्शनमध्ये आणि मतांच्या टक्केवारीमध्ये? किती फरक होऊ शकतो हे खरोखरी अवघड आहे सांगणं. याचं कारण कल म्हणून जर पाहिलं तर मला असं दिसतंय की हा फरक फक्त 1-2% होऊ शकतो, यापेक्षा जास्त होऊ शकणार नाही. जागांच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगत आलेलो आहे की त्या भानगडीत मी पडत नाही, कारण मिळालेल्या मतांचं टक्केवारीचं जागांमध्ये रूपांतर करण्याचं जे शास्त्रशुद्ध मॉडेल आहे ते तयार करून त्याच्या आधारे जागा सांगण्याचं काम राजीव करंदीकर यांनी केलेलं आहे. आणि त्यामुळे 1-2% मतांचा फरक पडेल अशी आशा व्यक्त करता येईल एवढंच मी म्हणतोय. मला जो ट्रेंड दिसतोय तो मात्र असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दृष्टीने घसरण थांबवणं हे खरं चॅलेंज आहे. आता ती घसरण थांबवून त्याच्या उलट मागे जाऊन जास्त मतं मिळवणं हे जरा दुरापास्त आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. अंकुशजी, मला पुन्हा तुमच्याकडे यायचं आहे. ही घसरण तुम्ही थांबवू शकाल का? आणि मला आणखी एक मुद्दा चर्चेमध्ये घ्यायचा आहे की हे जे नुकसान होणार आहे आघाडीचं, 25 जागा होत्या तुमच्या गेल्या वेळेला, त्या आता आपण असं धरू 16 ते 22 म्हणजे 20 पर्यंत जातील असं धरू. हे नुकसान जे होणार आहे असं मानलं जात आहे, अशी चर्चा बाहेर चालू आहे. प्रामुख्याने नुकसान राष्ट्रवादी काँग्रेसचं होणार आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? निखिलजी, गेले वर्ष
हे महाराष्ट्र सरकारला, आघाडी सरकारला अतिशय आव्हानात्मक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. आपण पाहिलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये भयान अशा दुष्काळाला तोंड द्यावं लागलं. त्यामध्ये आघाडी सरकारचा बराचसा वेग त्याच्यामध्ये झाला. त्याच्यातून कुठेतरी आपण बाहेर पडतो तर विदर्भामध्ये आलेली अतिवृष्टी, त्यामुळे त्या ठिकाणी महापुराच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला तोंड द्यावं लागलं. आणि अगदी शेवटच्या घटकामध्ये गारपिटीला देखील राज्य सरकारला या ठिकाणी तोंड द्यावं लागलं. या सगळ्या गोष्टीचा, परिस्थितीचा नाही म्हणलं तरी शेवटी ज्याला आपण जे सत्ताधारी असतात किंवा राज्यकर्ते असतात त्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. आज राज्य सरकारने किती जरी आपण नुकसान भरपाई द्यायचं म्हणलं तरी 100% नुकसान भरपाई कोणतंच राज्य सरकार देऊ शकत नाही. ते आघाडी सरकार असेल, युतीचं सरकार असेल, एनडीए असेल किंवा युपीचं असेल. त्यामुळे नाही म्हणलं तरी थोडाफार नाराजीचा सूर हा त्या ठिकाणी असू शकतो. पण आपण पाहिलं असेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये 19 तारखेपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यातली 26 तारखेला झाली आणि आता शेवटच्या टप्प्यातली कालपासून सुरुवात झालेली आहे. या गेल्या 8-10 दिवसामधली जर आपण परिस्थिती पाहिली असेल तर महायुतीमध्ये त्या ठिकाणी तिकीट वाटपापासून झालेली सुंदोपसुंदी, शिवसेना भाजप युतीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गडकरी आणि मुंडे यांच्या वादाचा जो पडदा त्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळाला. आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावेळेला एक संतपणे हातात हात घालून निवडणुकीला सामोरं जाण्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. आज पाहिलं असेल की भारतीय जनता पक्ष पार्टी विथ डिफरन्स सांगणारा, परंतु त्यांचे काही उमेदवार अगदी निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत देखील जाहीर होऊ शकले नाही. ते का होऊ शकले नाही म्हणलं तरी भारतीय जनता, मी तर असं म्हणतो की 5 पक्षांची आघाडी नाही आहे, ही 6 पक्षांची आघाडी आहे. भारतीय जनता पक्ष मुंडे गट आणि भारतीय जनता पक्ष गडकरी गट आणि बाकीचे जे 4 आहेत ते. त्याच्यामुळे त्या परिस्थितीमध्ये बबनराव घोलपांसारख्या ठीक आहे अंकुशजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय. महायुतीमध्ये जो एक बेबनाव आहे असं तुम्ही म्हणताय त्याचा तुम्हाला फायदा होईल. दुसरा हा युक्तिवाद असू शकतो की तुम्ही मंत्र्यांना उतरलाय रिंगणामध्ये काँग्रेसनी आणि तुम्ही, त्याचाही कदाचित फायदा होईल असं तुम्ही म्हणू शकाल. पण हे विनय सहस्त्रबुद्धेनं पटतंय का विचारूया. विनय सहस्त्रबुद्धे, हे पटतंय का तुम्हाला की हे सीट प्रोजेक्शन तुम्हाला योग्य वाटतंय? आणि हे सीट प्रोजेक्शन जे आहे ते केवळ आम्हाला अनुकूल असल्यामुळेच असं मी म्हणत नाही, परंतु ते निश्चितपणाने योग्य आहे. कारण जनमताचा जो जो कानोसा घेतो त्याला हाच आवाज आता ऐकायला येतो आहे. अंकुशजी काकडे असं म्हणाले की 25 मार्चपर्यंतच आहे, त्यानंतर फरक पडला असेल. परंतु त्यानंतर खरंच म्हणजे काही नेत्यांच्या प्रतिभेचे उल्कापात झालेला आहे. मग कुठेतरी शाहीच्या वरून बोला, कुठे आणखी काही बोला. या पलीकडे गारपिटीमुळे उत्पन्न झालेली परिस्थिती जी आहे ती तशी सुरूच राहिलेली आहे. लोकांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही आणि त्यामुळे असं काहीही घडलेलं नाही की ज्यामुळे आघाडी सरकारच्या बाजूने थोडं तरी अनुकूल मत व्हावं. असं या ठिकाणी सांगितलं गेलं की महायुतीमध्ये बेबनाव आहे किंवा आणखीनही अनेक प्रकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न झाला. पण मी आपल्याला सांगू इच्छितो की महायुती अतिशय एकदिलाने या सगळ्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. सगळे नेते कामाला लागले आहेत. सर्व मतदारसंघांमध्ये महायुतीतल्या सर्व घटक पक्षांची दिलजमाई झालेली आहे आणि आता ही निवडणूक आपण जिंकण्याकरता लढतो आहोत अशा आत्मविश्वासाने महायुतीतले सर्व घटक पक्ष, त्यांचे नेते आणि कार्यकर्ते हे कामाला लागलेले आहेत. त्यामुळे आता परिस्थितीत जर बदल व्हायचाच असेल तर आघाडीच्या संदर्भात ती गाडी जी घसरणीला लागलेली ती आणखी घसरणार आहे. ती किती घसरू द्यायची किंवा किती थोपवायची एवढाच त्यांच्या पुढचा प्रश्न आहे. ठीक आहे, मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपल्यासोबत कुमार केतकर सुद्धा आहेत आणि दिलीप देवधर सुद्धा आहेत. दोघांकडेही जाणार आहे. आपल्याला अजून मनसेबद्दल चर्चा करायची आहे, आपबद्दल चर्चा करायची आहे. आज थोडा अधिक वेळ लागला तरी सुद्धा महाराष्ट्राची चर्चा मी सविस्तरपणे करणार आहे. ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. आपण थेट कुमार केतकरांकडे जाऊया. कुमार केतकर, महाराष्ट्रातले आकडे, सीट प्रोजेक्शन आणि मतांची टक्केवारी जी आहे प्रत्येक आघाडीला किंवा पक्षाला मिळणाऱ्या, ही तुम्हाला माहितीच आहे. काय विश्लेषण आहे तुमचं या परिस्थितीबद्दल? महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीला निगेटिव्ह मतं पडतायत, टोटल रिजेक्शन असं म्हणायचं का? पण त्या तुलनेमध्ये सेना बीजेपी महायुतीला जागा मिळताना दिसत नाहीये. नाही, अगदी पूर्णपणे जरी नकारात्मक नसलं तरी सुद्धा एक मान्य करायला लागेल की हे मत
सध्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारच्या आणि दोन्ही पक्षांच्या विरोधातलं आहे आणि मला तरी ही आकडेवारी अत्यंत वास्तव वाटते. फक्त ही वास्तव वाटताना त्याच्यातली जी असमाधानकारकता लोकांनी व्यक्त केलेली आहे ती फक्त त्यांना दिलेल्या पॅकेजेसवरनं गारपिटीनंतर काम केलं का अगोदर केलं का अशाने सुटत नाही. मुद्दा केवळ त्यांना पॅकेज देण्याचा नाहीये. मुद्दा असा आहे की सरकारने संवेदनशीलता दाखवली का. दुष्काळाच्या वेळेला असेल किंवा आत्ता असेल गारपिटीच्या वेळेला मुख्य लोकांना लागतो तो संवाद, ती संवेदनशीलता आणि लोकांना कोणीतरी पाठीवर हात ठेवणारा, आमच्या प्रश्नांची कोणतरी काळजी घेतोय असं वाटणारा, असं सांगणारा कोणतरी पक्ष लागतो, पक्ष कार्यकर्ता लागतो, पक्ष पुढारी लागतो. मला वाटतं गारपिटीनंतर पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ती संवेदना दाखवायला इतके कमी पडलेले आहेत की त्यांना त्याच्यानंतर कितीही पैसे दिले तरी बूंद से जो जाती वो हौद से नहीं आती आणि गारपिटीन तर ती नाही आती कभी भी. त्यामुळे मला वाटतं की हा जो आकडेवारीचा संपूर्ण आडाखा तुम्ही दिलेला आहे तो मला 100% पटतो. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या आणि दुसरं त्यात डबल अँटी इन्कमन्सी सुद्धा आहे. 15 वर्ष हे सरकार 1999 पासून आतापर्यंत सत्तेमध्ये आहे आणि ह्या 15 वर्षातली 10 वर्ष केंद्रातलं पण सरकार काँग्रेसचं युपीएचंच आहे आणि या दोन्ही सरकारांबद्दलची एकत्रित नाराजी आहे ती एकत्रित नाराजी इथे व्यक्त होताना दिसते. दुसरा प्रश्न तुमचा असा होता की तरी सुद्धा त्यांना 20च्या आसपास जागा का मिळतात. मला असं वाटतंय की साधारणपणे 20 आणि 28 असंच हे चित्र राहील. 20 काँग्रेस आणि एनसीपीला आणि 28 भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला. परंतु तरी सुद्धा ही 20 का मिळू शकते त्याचं मुख्य कारण असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे तशा कोणत्याही प्रकारच्या संस्था नाही आहेत. कोणत्याही प्रकारचं एक जाळं जे म्हणतात, नेटवर्क जे म्हणतात तसं नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे साखर कारखाने आहेत, बँका आहेत, खरेदी विक्री संघ आहेत, कॉलेज आहेत, शाळा आहेत, असं एक मोठं जाळं त्यांनी गेल्या 60-70 वर्षामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर आणि हरित क्रांती झाल्यानंतर त्यांनी उभं केलेलं आहे. ती पुण्याई मोठी आहे आणि ती पुण्याई जोडून ठेवण्याची पुण्याई आहे. लोकांना जोडून ठेवलेलं आहे. वस्तुतः आत्ता जर पाहिलं तर ते जोडून ठेवणं आता तोडून टाकण्यापर्यंत गेलेलं जरी असलं तरी जे मूळ पाया जो रचलेला आहे तो पाया त्यांच्या आत्ता मदतीला येतो. पण ह्या पायावरती किंवा ह्या पूर्व पुण्यावरती फार काळ टिकून राहण्यासारखी स्थिती अजिबात नाही हे त्यांना कळेल. परंतु ह्याच आकडेवारीतनं तुम्हाला एक लक्षात येईल की आपची मतं वाढतायत आणि मोदी फॅक्टर कुठे दिसत नाहीये. म्हणजे प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की अनेक मुद्द्यांवरती महाराष्ट्र हा गुजरातच्या पुढे आहे. परंतु तो केवळ आत्ताच्या 2 वर्षाचा 4 वर्षाचा प्रश्न नाहीये. महाराष्ट्र गेल्या कित्येक वर्ष तो पुढे राहिलेला आहे म्हणून तो आत्ता सुद्धा पुढे आहे आणि ते महाराष्ट्राचं त्यांच्या मॉडेलमध्ये असलेलं मोठेपण, गुजरातपेक्षाही असलेलं मोठेपण हे आत्ता त्यांना उपयोगी पडतंय आणि त्याच्या जोरावर त्या 20 जागा येत आहेत. तुम्ही जो प्रश्न विचारला की एवढा तरी पाठिंबा त्यांना का मिळतोय तो त्याच्यामुळे मिळतोय. गुजरात आत्ता मॉडेल म्हणून त्या आपल्यासमोर सादर केलं जात आहे परंतु त्या गुजरात मॉडेलचा किंवा नरेंद्र मोदींचा याच्यावरती आपल्याला फारसा निवडणुकीवरती किंवा मतदारांवरती परिणाम झालेला दिसत नाहीये जरी नरेंद्र मोदींच्या इकडे सभा झालेल्या असल्या तरी सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मनसे ह्या त्रिकोणामध्ये जी काही गडबड चालली आहे, कारण ह्या त्रिकोणाची बेरीज 180 होत नाही. साधारणपणे त्रिकोणाची बेरीज त्रिकोण टिकायला 180 व्हावी लागते, ती यांची होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्यात जी प्रचंड गडबड चालली आहे. अंकुश काकडांनी सुंदोबसुंदीचा उल्लेख केला. म्हणजे दुर्दैवाची परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातली सुंदोबसुंदी हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विसंबण्याचा मुद्दा झालाय. आपली कर्तबगारी, आपली संवेदनशीलता, आपण केलेलं काम, आपला एकूण परफॉर्मन्स ह्याचा विचार करायच्या ऐवजी त्यांना विरोधी पक्षातली सुंदोबसुंदी हा आधार वाटायला लागलाय. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टिकोनातून. केतकर, तुम्ही म्हणताय की मोदी फॅक्टरचा प्रभाव महाराष्ट्रावर नाहीये, पण इथे आपल्या सर्व्हेमध्ये असं दिसतंय की नरेंद्र मोदींची लोकप्रियता गेल्या जुलैपासून आजपर्यंत जर पाहिली, अगदी गेल्या 2 महिन्यात पाहिली, जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्चमध्ये, तर फेब्रुवारीत 31% होती आणि मार्चमध्ये 42% आहे. मोदींची लोकप्रियता वाढते. मग हे कसं मानायचं की मोदी फॅक्टर नाहीये म्हणून? नाही, मी असं नाही म्हटलं. मी असं म्हटलं ज्या प्रमाणामध्ये मोदींच्या फॅक्टरची चर्चा संबंध देशभर केली जाते त्या प्रमाणात दिसत नाही. आता मोदींचं नाव आणि मोदींचा प्रचार आणि मोदींची प्रतिमा आणि मोदींची तथाकथित प्रतिभा ही सारखी गाजतीच आहे, ही सारखी चर्चेत आहेच. त्यामुळे 31% 46% आता तिथे उद्या पंतप्रधान होणार या पार्श्वभूमीवरती चर्चा होऊ शकेल. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये त्यांना पाठिंबा आहे. खरं म्हणजे मोदींच्या नावाचा करिश्मा आता खेडेगावांमध्ये सुद्धा पोहोचलेला आहे.
माझा मुद्दा हा आहे की तो तिथपर्यंत पोहोचला आहे, परंतु काँग्रेसला अजूनही 20 जागा मिळू शकतायत आणि ज्यांना 28 जागा मिळणार आहेत अशा भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि मनसे यांच्यातली सुंदोपसुंदी मिटवण्यासाठी जे नरेंद्र मोदींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न केले त्याला सुद्धा दाद मिळाली नाही, याच्यावरून त्या पक्षांमध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचा जेवढा त्यांना हवा तेवढा परिणाम जाणवला नाही. मी नरेंद्र मोदींचा शून्य परिणाम आहे असं म्हटलेलं नाही, पण आपल्याला इथे आता चर्चा तुम्ही प्रश्न जो विचारला तो हा की असं असूनही काँग्रेसला एवढ्या जागा का मिळत आहेत. जर काँग्रेसला ह्याच्यापेक्षा कमी जागा समजा 10च मिळाल्या असत्या, एनसीपीला 4 आणि काँग्रेसला 6 किंवा तत्सम काहीतरी, तर मी असं म्हटलं असतं बापरे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे, कारण याच्यावरती नरेंद्र मोदींच्या प्रतिभेचा तथाकथित प्रतिभेचा मोठा परिणाम झालाय, मोठा प्रभाव पडलाय. त्या अर्थाने मी म्हटलं तसा प्रभाव पडलेला नाही, फक्त मागच्या वेळच्या फिगर ज्या होत्या 25 ते 20 त्या आता उलट्या होत आहेत साधारणपणे, असं आपल्या आकडेवारीवरनं दिसतं. बरोबर. दिलीप देवधर, हा मुद्दा जो आहे नरेंद्र मोदींचा प्रभाव आपण बघतोय की महाराष्ट्र सरकारबद्दल नाराजी आहेत, युतीला महायुतीला जागा जास्त मिळणार आहेत, पण कुमार केतकर म्हणतात त्यामध्ये एका परीने तथ्य आहे असं का म्हणता येणार नाही की मोदींचा जो प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवायला पाहिजे. म्हणजे सेना भाजप युतीला 35 जागा मिळाल्या असत्या तर ती मोदी वेव्ह आहे असं म्हणता आली असती. आता ती वेव्ह महाराष्ट्रात तुम्हाला दिसते का? मोदींचा प्रभाव महायुतीवर कुठे जाणवतोय का महायुतीमधले जे विसंवाद आहेत ते दूर करण्यामध्ये मोदींचा प्रभाव कामी येतोय? आपण एक महत्त्वाचं लक्षात ठेवलं पाहिजे की सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईमध्ये जाहीर केलं होतं की मुंबईची शांघाय करीन, आणि सर्व भारताच्या लोकांना हसू आलं होतं की हे मनमोहन सिंग, हे UPA सरकार मुंबईची शांघाय करेल, आणि हे मनमोहन सिंग आणि हे सरकार मुंबईची शांघाय करू शकत नाही. हे महाराष्ट्रातील जनतेला लक्षात आलं, समजलं आणि फेकाफेकी लक्षात आली. या पार्श्वभूमीवर एक नवीन पंतप्रधान फोकस केला गेला की जो पंतप्रधान या देशाला मी बदलून टाकीन म्हणतोय त्याचा इफेक्ट आहे का? आहे. आणि त्यामुळे आज जी महाराष्ट्रातली परिस्थिती थोडीशी अस्पष्ट दिसते याचं कारण असं, तो प्रभाव दोन्ही बाजूला पडलाय. शरदराव आपल्याला माहिती आहे विनकॉक आहे, तर शरदरावांच्या घरची मंडळी ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींबद्दल बोलली, शरद पवार दोन्हीच बाजूनी बोलत असतात, ते दोन्ही बाजूनी बोलले, तर शरद पवारांच्या गटामधला नरेंद्र मोदीचा प्रभाव सुद्धा जर आपण या याच्यात ऍड केला, तर उद्धवराव बोलले की आम्ही त्यांना इंडियात येऊ देणार नाही, पण येऊ देणार नाही म्हणत असताना त्यांना यायचंय, प्रयत्न आहे, प्लॅनिंग आहे, हे एक्सपोज होतं. तर मला असं वाटतं की नरेंद्र मोदी उद्याचे पंतप्रधान जे होणार आहे त्यांचा प्रभाव भाजपवर आहे, त्यांचा प्रभाव शिवसेनेवर, दोन्ही गटांमध्ये त्यांचा प्रभाव शरदराववर सुद्धा आहे. त्यामुळे शरदरावांची मतं, पर्सेंटेज आणि जागा, आणि तुम्ही यांच्या जागा याचं पोस्ट इलेक्शन म्हणून प्रभावाच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मुंबईचं शांघाय करणारा, फेकाफेकी करणारा, खोटारडा पंतप्रधानापेक्षा काहीतरी सॉलिड करून दाखवीन असं म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचं एक अंडरकरंट वाहतोय. त्यामुळेच लोकांना नरेंद्र मोदी बरोबर. तुम्हाला आवडतात वाटतं जे की आपल्या सर्व्हेमध्ये अंडरकरंट आहे? ठीक आहे, आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर इतर मुद्द्यांकडे वळूया. ब्रेक नंतर आपण इतर काही मुद्द्यांकडे वळूया. डॉक्टर सुहास पळशीकरांकडे जातोय. पळशीकर, या सगळ्या आकडेवारीमध्ये आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची वेगळी काढलेली नाही किंवा भाजप आणि सेनेची वेगळी काढलेली नाहीये, पण जे अपयश आहे आघाडीचं याच्यामध्ये कुणाचा मोठा वाटा असणार आहे? काही याचा अंदाज बांधता येतोय का? आपल्या सर्व्हेमध्ये मिळालं आहे का? आणि नसेल तर काय होऊ शकतं यावर आपण काही चर्चा करू शकतो का? पहिल्यांदा सर्वेक्षणाबद्दल मी सांगतो की सर्वेक्षणामध्ये आपण ज्या वेळेला विचारत असतो की तुम्ही कुणाला मत द्याल, त्यावेळेला राज्यामध्ये आघाडी आहे किंवा युती आहे हे जर आपल्याला माहिती असेल तर मतदार जेव्हा म्हणतो की मी क्ष ह्या पक्षाला मत देईन, तेव्हा तो त्याच्या पार्टनरला देखील मत देईल असं गृहीत धरून आपण हे आडाखे बांधत असतो. आणि त्यामुळे मतांची टक्केवारी या दोन पक्षांची म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा महायुती ज्याला आता म्हटलं जातंय त्या महायुतीतल्या 4 किंवा 5 पक्षांची सांगणं हे शास्त्रीयतेला धरून होणार नाही, म्हणून आपण सांगत नाहीये.
आता तुमचा दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे की मग काय होऊ शकतं. मला असं वाटतं की त्याला दोन प्रकारे आपण त्याच्याकडे पाहू शकतो. एक, त्याच्याकडे आपण केवळ आकडेवारीच्या संदर्भात पाहू शकतो की महाराष्ट्रात मोठा पक्ष कुठला आहे. या दोनपैकी समजा युती असेल तर त्यांच्यापैकी काँग्रेस हा पक्ष मोठा आहे आणि त्या काँग्रेस पक्ष मोठा असल्यामुळे साहजिकच फटका जिरवण्याची किंवा मिळालेला तोटा जो असतो तो जिरवण्याची शक्यता मोठ्या पक्षाच्या बाबतीत थोडी जास्त असते. याच्या उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा जो एकूण व्याप आहे तो मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकत्र किंवा केंद्रित झालेला असल्यामुळे जर तिथे फटका बसला तर राष्ट्रवादी काँग्रेसला तो फटका जास्त जाणवेल अशी शक्यता आपल्याला व्यक्त करता येते. पण ही झाली आकडेवारी. दुसरा खरा मुद्दा जो आहे आणि ज्याच्याबद्दल आपण सगळेजण चर्चा करू शकतो तो म्हणजे राजकीय दृष्ट्या हा फटका कुणाला बसेल. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबरमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे राजकीय दृष्ट्या हा फटका कुणाला कसा बसेल ही चर्चा किंवा हा मुद्दा जास्त गुंतागुंतीचा आणि महत्वाचा आहे. सर्वसाधारणपणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे होतं त्याच्यापेक्षा विपरीत किंवा फार वेगळं राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जर ती लगेच झाली 4-6 महिन्यामध्ये तर होण्याची शक्यता नसते. हे जर लक्षात घेतलं तर आत्ताच्या प्रतिकूल वातावरणाचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवरती होईल आणि त्याला एक टोकाचं उत्तर म्हणून जर द्यायचं असेल तर मी असं म्हणेन की त्याचा मुख्य परिणाम म्हणजे महाराष्ट्रातली सगळी राजकीय समीकरणं कोण कुणाबरोबर आहे, कोणती आघाडी कुणाची आहे याच्याबद्दलची सगळी समीकरणं धोक्यात येऊ शकतील एवढी मोठी ताकद या निवडणुकीच्या निकालांमध्ये असू शकते. कुमार केतकर, मला हाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नात्यामध्ये राष्ट्रवादीला जर मोठा फटका बसला, अपयश मिळालं तर फरक पडू शकतो का? आणि दुसऱ्या बाजूला भाजप आणि सेनेच्या नात्यामध्ये, कारण शिवसेनेत जे काही चाललंय त्यामध्ये शिवसेनेची मतं कदाचित कमी होतील अशी शक्यता आपल्या मागच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आली होती. त्याकडे तुम्ही कसं पाहताय? किंबहुना मागच्या वेळेला शिवसेनेच्या जागा भारतीय जनतापेक्षा कमीच होत्या. त्यामुळे आता आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जी देशव्यापी चर्चा आहे आणि चर्चा आहे ती लोकसभेसंबंधातली, म्हणजे देशात पंतप्रधान कोण होणार, देशात कोणत्या आघाडीचं राज्य येणार ही. त्यामुळे स्वाभाविकच हा मुख्य प्रभाव जो ह्या सगळ्या चर्चेचा पडणार आहे तो भारतीय जनता पक्षाला फायदेशीर ठरणार आहे तुलनेने शिवसेनेपेक्षा. आता शिवसेनेमध्ये जो असंतोष आहे तो केवळ भारतीय जनता पक्षाबरोबरच्या आघाडीचा नाहीये किंवा मुंडे आणि गडकरींच्या बद्दलचा नाहीये, तर शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे हयात असतानापासून त्यांनी कायम अशी भूमिका घेतलेली होती, ज्यावेळेला नरेंद्र मोदी गुजरातमध्ये गाजावाजा होत होता त्यांचा त्यावेळेला सुद्धा, की मला तरी म्हणजे नरेंद्र मोदींचं नाव हळूहळू पुढे यायला लागल्यावर सुषमा स्वराज पंतप्रधान झाले आवडतील. त्याचबरोबर एकदा उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं होतं की एनडीएचे चेअरमन लालकृष्ण अडवाणी आहेत आणि त्यामुळे लालकृष्ण अडवाणी हेच खरे ज्येष्ठ नेते आहेत, तेच खरे पिताश्री आहेत. आणि त्याच्यामुळे शिवसेनेमधनं अनेक वेळेला अशा प्रकारचे सिग्नल दिलेले गेले आहेत की ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्व निर्णय शिवसेनेला जसेच्या तसे मान्य असतील असं गृहीत धरता येणार नाही. या उलट राज ठाकरेंनी सर्वात प्रथम म्हणजे शपथविधीलाच नरेंद्र मोदींच्या तिकडे जाऊन आपली नरेंद्र मोदींकडे असलेली लॉयल्टी म्हणूया ती त्यांनी सिद्ध केली आहे आणि किंबहुना त्याच्याचमुळे हे वाद निर्माण झाले. आता मनसे आणि शिवसेना यांच्यातला हा वाद जितक्या स्पष्टपणे मनसेने मोदींची बाजू घेतलेली आहे तितक्या स्पष्टपणे शिवसेनेने घेतलेली नाही. ते अलायन्स म्हणून त्यांनी घेतलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचा वाढणारा प्रभाव किंवा वाढताना दिसणारा प्रभाव या सगळ्या घटनांमुळे या निवडणुकीनंतर दिल्लीमध्ये जे सरकार येईल त्या सरकारच्या मध्ये जे पक्ष सामील झाले असतील त्यानुसार इकडच्या आघाड्या बदलणार. याचा उत्तम पुरावा म्हणजे जर 1977 मध्ये 4 पक्षांचा मिळून झालेला पक्ष म्हणजे जनता पक्ष, जनसंघ, स्वतंत्र, समाजवादी आणि सिंडिकेट काँग्रेस या चौघांनी मिळून केलेला जनता पक्ष जर 77 मध्ये दिल्लीत राज्यावर आला नसता तर त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी शरद पवारांनी जी पुरोगामी पुलं ज्याला म्हणतो आपण पुरोगामी लोकशाही दल स्थापन केलं ते करू शकले नसते किंवा त्यांनी केलं नसतं. त्या पुलं दलात जनता पक्षाचा वरतून आशीर्वाद होता म्हणून पहिल्यांदा जनसंघ जनता पक्षाच्या रूपाने आपल्याला महाराष्ट्रात सत्तेमध्ये येताना दिसला. तोपर्यंत अधिकृतपणे महाराष्ट्रामध्ये जनसंघ कधीही सत्तेमध्ये आलेला नव्हता. तो शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाखाली 1978 मध्ये आला आणि 1980ला परत इंदिरा गांधी आल्यानंतर जनता पक्षाचं पूर्ण दिवाळं वाजल्यानंतर मग ते पूर्ण समीकरण बदललं. पण महत्वाचा मुद्दा जो आता सांगितला सुहास पळशीकरांनी तो बरोबर आहे की दिल्लीमध्ये काय घडणार
ह्याच्या आधारे मुंबईतलं पण समीकरण बदलणार, मुंबईचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीतलं समीकरण बदलणार आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी किती होईल माहीत नाही, पण निदान पुढच्या 5 वर्षापुरता तरी खूप मोठा परिणाम होणार आहे, खूप मोठी समीकरणं बदलणार आहेत. कोण कोणाबरोबर जाणार आहे हे निश्चित सांगता येत नाही. मनसेला जागा खरोखर मिळणार आहेत का ह्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे मनसेचं प्रत्यक्षात मतदान कमी होणार आहे. आपल्या जागा जरी मिळाल्या नाहीत तरी आप नक्की कोणाची मतं खाणार आहे, या सगळ्या मुद्द्यांचा विचार नवीन समीकरणांमध्ये होणार आहे आणि नवीन समीकरणं सुद्धा स्थिर सरकार महाराष्ट्राला देऊ शकतील अशी चिन्ह ह्या आकडेवारीतनं तरी अजिबात दिसत नाही. त्यामुळे समीकरण जरी बदललं तरी गणित सुटत नाहीच आहे. गणिताचा ताळा बघताच येणार नाही, कारण गणितच सुटणार नाही, नुसतंच समीकरण बदलेल. बरोबर आहे, समीकरण बदललं तरी गणित सुटत नाहीये. पण मला पळशीकरांना विचारायचं आहे, बसपा, आप आणि मनसे या 3 फॅक्टर्स बद्दल 2004च्या निवडणुकीत बसपानी मतं मिळाल्यावर त्याची चर्चा सुरू झाली. 2009ला मनसेबद्दल चर्चा सुरू झाली. आज तिची मतं घटलेली दिसत आहेत आणि आज आपला 5% मतं मिळताना दिसत आहेत. या 3 छोट्या पक्षांकडे तुम्ही कसं पाहताय? हे तिन्ही पक्ष महत्वाचे आहेत, यात काही संशय नाही. पण मला त्याच्या आधी एक असं सांगायचं आहे की सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात तरी निदान, पण कुठल्याही राज्यात जिथे 2 आघाड्या किंवा 2 पक्ष यांच्यामध्ये संघर्ष चाललेला असतो त्यावेळेला कुणालाही 3-4% मतं मिळाली की अचानकपणे ही चर्चा सुरू होते की आता हे अस्तित्वात असलेली चौकट मोडणार का. जर महाराष्ट्राचा आपण गेल्या 15 वर्षांचा अनुभव लक्षात घेतला तर मी असं म्हणेन की सर्वसाधारणपणे 4 ते 5% मतांमुळे सहजासहजी महाराष्ट्रातली ही 2 आघाड्यांमध्ये जे ध्रुवीकरण झालेलं आहे ते बदलून नवीन कोणीतरी प्रवेश करू शकेल हे काही शक्यता दिसत नाही. बहुजन समाज पार्टीची मतं जी होती त्याच्याबद्दलही पुन्हा एक खुलासा केला पाहिजे की तुम्ही जर सर्व 48च्या 48 मतदारसंघांमध्ये किंवा 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे केले तर ठिकठिकाणी त्यांना पडणारी जी मतं असतात ती सगळी मिळून 3, 3.5-4% जी रेषा आहे ती ओलांडता येते. हा जो उंबरठा आहे तो 4%चा मानायचा का नाही हा खरा प्रश्न आहे, पण तो ओलांडता येतो. तेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जर पाहिलं आपण गेल्या वेळेला तर चित्र वेगळं दिसतं की त्यांनी उमेदवार खूप उभे केले पण त्यांना मिळालेली मतं जी आहेत ती ठराविक काही भागातल्या काही उमेदवारांना मिळाली आणि त्यामुळे त्यांचा राजकीय परिणाम थेटपणे जाणवला. उदाहरणार्थ शिवसेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे काही उमेदवार तरी निदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांमुळे पडले असं म्हणायला मागच्या वेळेला जागा आहे. याचा अर्थ असा की राजकीय परिणामाच्या दृष्टीने पाहिलं तर बहुजन समाज पक्षाला आपला राजकीय परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर अजूनपर्यंत तरी दाखवता आलेला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला तो दाखवून देता आलेला आहे. आम आदमी पार्टीला ही जी मतं पडतायत किंवा पडताना या सर्वेक्षणामध्ये दिसत आहेत त्या मतांबद्दलही मला जी शंका आहे ती अशी आहे की त्या काही ठिकाणी मतं मिळणार आहेत का ठिकठिकाणी ज्यांना कुणाला युती नकोय आणि महायुती नकोय आणि आघाडी नकोय असे लोक आम आदमी पक्षाला मत देत आहेत. सर्वसाधारणपणे माझं मूल्यमापन डिसेंबरपासून असं राहिलेलं आहे, दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आला तेव्हापासून, की भारताच्या राजकीय संदर्भामध्ये ज्याला प्रस्थापित राजकीय पक्ष असं म्हणतात ते नको असणारा एक गट छोटासा नेहमी असतो. तो गट अशा प्रकारचे नवीन काहीतरी वेगळं बोलणारे पक्ष तयार झाले की त्यांच्या मागे जातो. आम आदमी पार्टीला त्यांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आत्ताच्या घडीला निदान महाराष्ट्रात मिळतोय. तेव्हा त्याचा आणि पंजाब किंवा हरियाणा किंवा दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीला मिळणारी मतं याच्यामध्ये आपण फरक केला पाहिजे. सारांश मला असं वाटतं की या तिन्ही छोट्या पक्षांच्या मतांमुळे काही प्रमाणामध्ये ठिकठिकाणी गणितं बदलतील हे जरी खरं असलं तरी मोठे बदल महाराष्ट्राच्या राजकीय घडीत आत्ताच्या क्षणाला होतील अशी ताकद त्यांच्यामध्ये दिसत नाही. अगदी मी एक ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक आपण मगाशी 9 वाजल्यापासून मगाशच्या सेगमेंटपर्यंत महाराष्ट्राचा सर्वे सगळा बघितला, कोणाला किती जागा मिळणार आहेत बघितलं, किती मतांची टक्केवारी आहे ते बघितलं. आता मी सर्व पाहुण्यांना त्यांचा निष्कर्ष काय आहे महाराष्ट्राच्या या आकडेवारीचा ते सांगायला सांगणार आहे. सुरुवात करतोय अंकुश काकडे यांच्यापासून. अंकुश काकडे, काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला काय धडा आहे या आकडेवारीतून असं तुम्हाला वाटतं? निखिलजी, आपण काय किंवा या चर्चेत सहभागी झालेले सगळेच जण माझ्या मताशी फारसे सहमत होईल असं मला वाटत नाही. किंबहुना तुम्ही माझी कदाचित चेष्टा देखील कराल, पण मी एक तुम्हाला निश्चित सांगू इच्छितो की या निवडणुकीमध्ये आपण निकाल झाल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2009 सालची जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये खूप प्रगती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल.
गेल्या वेळेपेक्षा यावेळेच्या निवडणुकीमध्ये निकालानंतर आमच्या जागांमध्ये फार मोठी भर पडल्याचं आपल्याला लक्षामध्ये येईल. आज मी किती जरी सांगितलं तुम्हाला किती जागा मिळतील वगैरे, पण त्याच्यावरती कदाचित तुम्ही विश्वास नाही ठेवणार अंकुशजी, मी नाही. चेष्टा करत नाही, परंतु कारण तुम्ही खूप अनुभवी कार्यकर्ते आहात. पण मला एक खरोखरच समजून घ्यायचं आहे की तुम्हाला असं का वाटतंय. म्हणजे बाहेर जर आम्ही जेव्हा फिरतो पत्रकार, वातावरण बघितलं तर ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधातलं आहे. गेल्या वेळेला तुम्हाला 8 जागा मिळाल्या होत्या, यापेक्षा जागा वाढतील असं तुम्हाला वाटतंय. शरद पवारही म्हणाले की डबल डिजिटमध्ये या जागा जातील, म्हणजे 10च्या वर होतील असं त्यांना वाटतंय. असं खरोखरच तुम्हाला का वाटतंय? नाही 100% कारण आम्ही 22 जागा आम्हाला अगोदर आम्ही घेतल्या होत्या, त्यातली एक जागा आम्ही सोडली आणि राहिलेल्या 21 जागांवरती जे आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहेत, हे उमेदवार अतिशय ताकदीचे आहे. त्या मतदार क्षेत्रामध्ये त्यांचं प्रभावी असं काम आहे, ते काम करून त्यांनी दाखवलेलं आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला निश्चित सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 2009ची आणि 2014ची परिस्थितीमध्ये तुम्हाला मोठं अंतर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. हे अगदी आत्मविश्वासाने सांगतो. आम्ही आता सगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी आम्ही जातोय. आम्ही सगळी जी जबाबदारी पक्षाने अतिशय गेली वर्षभर निवडणुका आव्हानात्मक आहेत, परिस्थिती आम्हाला कठीण आहे, या सगळ्या गोष्टींची जाणीव आम्हाला असल्यामुळे आम्ही त्या दृष्टीने हालचाल सुरू केलेली आहे. ठीक आहे, सर्वेला आम्ही काही दोष देत नाही, किंवा लोक सर्वेच्या बाबतीमध्ये त्यांचं एक मत असेल, पण प्रत्यक्षामध्ये मतदानामध्ये मात्र त्यांचं कदाचित मत बदलू शकतं. एक जाता जाता फक्त एक शेवटच्या सेगमेंटमध्ये कुमार केतकरांनी जो एक शेरा मारला की आघाडीमध्ये या आपत्कालीन परिस्थितीमध्ये संवेदनशील नेतृत्व नव्हतं. आपण पाहिलं असेल गारपिटीच्या बाबतीमध्ये पवार साहेब सलग 6 दिवस निवडणुकीचा प्रचार बाजूला ठेवून, पक्षांच्या बैठका बाजूला ठेवून त्या गारपीटग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी 6 दिवस सलग मराठवाड्यामध्ये, उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये ते त्या ठिकाणी फिरले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे संवेदनशील नेतृत्व नाही, हे त्यांचं ठीक म्हणणं आहे. मला योग्य वाटत नाही. ठीक आहे, मी कुमार केतकरांकडेच जाणार आहे. गारपिटीच्या मुद्द्यावर बोलावं असं मला वाटत नाही. दोघांच्या भूमिका वेगळ्या असू शकतात, आपल्याही भूमिका वेगळ्या असू शकतात. पण कुमार केतकर, मला तुम्हाला विचारायचं आहे, हा जो विश्वास व्यक्त करतायत केवळ अंकुश काकडे नाही, राष्ट्रवादीचे अनेक नेते, काय म्हणायचं याला? कारण प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी दिसते, या नेत्यांना वेगळी दिसते परिस्थिती. काँग्रेसच्या नेत्यांनाही असं वाटतंय आपल्याला मोठं यश मिळेल, लोकांपासून तुटले ते, काय म्हणायचं? निखिल, मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघेही सर्वसामान्य माणूस, ज्याला आता आम आदमी म्हणायची पद्धत पडली आहे, त्यांच्यापासून बऱ्याच अंशी तुटलेला आहे. कारण माणसाचं जीवन जे आहे ते फक्त शेती, गारपीट, दुष्काळ किंवा राजकारण याच्यापुरतंच मर्यादित नाही. तसंच ते केवळ महागाई आणि भ्रष्टाचार ह्याच्याशी पण केवळ निगडीत नाही. माणसाचं जे सर्वांगीण जीवन आहे, त्या सर्वांगीण जीवनामध्ये ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाणांना रस होता, जसा ते रस दाखवायचे, जसे ते संवेदनशीलता दाखवायचे, तशा प्रकारचे संबंध जीवनातल्या सर्व क्षेत्रातल्या लोकांशी, जीवनातल्या विविध प्रकारच्या संस्थांशी हे आत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष दाखवू शकलेले नाहीत. किंबहुना अनेक वेळेला आपल्याला असं आढळून येतं, आपण ज्या निरनिराळ्या कार्यक्रमांना हजर राहतो पत्रकार या नात्याने, की कित्येक वेळेला काँग्रेसला आणि राष्ट्रवादी पक्षाला त्या प्रश्नांची, त्या समस्यांची असतील किंवा त्या विषयांची पुरेशी जाण सुद्धा नसते. याचा अर्थ ती शिवसेना आणि भाजपला आहे की नाही हा नाही मुद्दा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला त्यांचा लोकसंपर्क जसा यशवंतराव चव्हाणांचा होता तशा पद्धतीने तो वाढवला नाही. विविध क्षेत्रात त्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही. काही प्रमाणामध्ये तो शरद पवारांनी ठेवला. आणि आत्ता यांनी गारपिटीचं उदाहरण दिलं ते बरोबर आहे. शरद पवार तिकडे 6 दिवस होते. माझा तो मुद्दा नाही, शरद पवारांच्याबद्दल आक्षेप नाहीये. मुद्दा हा आहे की एकूण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पुढाऱ्यांनी नव्हे, नोकरशाहीने नव्हे, मुख्यमंत्र्यांनी नव्हे, कार्यकर्ते तिथे अशा ठिकाणी गेले का? जसं सर्वसाधारणपणे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला कार्यकर्त्यांनी जाणं तिथे अपेक्षित असतं, तशा प्रकारच्या कार्यकर्त्यांचा ओघ त्या दिशेने गेला नाही. याचं कारण त्यांचा जीवनाशी संपर्क संपलेला आहे, म्हणून तो लोकजीवनाशी संपर्क संपलाय. याच्यातनं एक जरी हा धडा घेतला काँग्रेस आणि राष्ट्रवादींनी, की आपल्याला जीवनातल्या सर्व तरुण असतील, विविध सायंटिस्ट असतील, या सगळ्यांची आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. त्याचा राजकारणाशी संबंध बाजूला ठेवून हा जरी धडा त्यांनी घेतला तरी आपल्या जीवनामध्ये अधिक समृद्धता, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय येऊ शकेल. दीक्षित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की हा ट्रेंड जर कायम राहिला, मगाशी पळशीकर म्हणाले त्याप्रमाणे, तर आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर होऊ शकतं का? मला असं वाटतं की आत्ताच्या निवडणुकीचे निकाल
हे अनपेक्षित आणि धक्कादायक असे सर्व विभागांमध्ये जर लागले तर निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील सत्तांतर होऊ शकतं, किंबहुना ही निवडणूक महाराष्ट्राची पारंपरिक राजकीय कूस बदलणार की नाही या प्रश्नावरतीच खरं म्हणजे होते असं म्हणायला पाहिजे. आता अंकुश काकडे जे म्हणत होते त्याच्यातला एक मुद्दा बरोबर आहे की पवारांना असलेली सखोल जाण महाराष्ट्राची, पण आपण पाहतो की केंद्राने किंवा राज्याने घेतलेल्या निर्णयांबद्दल बोलणारे, लोकांमध्ये जाऊन माहिती सांगणारे, विश्लेषण करणारे, उकल करणारे, राजकीय जागरण करणारे नेते दिसत नाहीत. आता अगदी अन्न सुरक्षा आपण विषय घेतला, महाराष्ट्रातल्या किती जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये जाऊन हा विषय काय आहे, याच्यामुळे काय होणार आहे, काही कोणी सांगत नाही. त्यामुळे ही पक्ष यंत्रणा सत्तेला इतकी जखडलेली आहे की त्या विशिष्ट मतदारांच्या आकडेवारीमध्येच, म्हणजे नवीन वाढलेला मतदार, सोशल मीडिया याचा काही संबंध राहिलेला नाही. आता एक गोष्ट खरी आहे की पवार हे एकच महाराष्ट्रातले नेते असे आहेत की जे ठामपणानं नरेंद्र मोदींच्या विरुद्ध भूमिका घेऊन उभे आहेत. त्याचा एक फायदा असा होण्याची शक्यता आहे की मोदी विरोधी जे मतदान आहे ते आपल्याकडे येईल असा त्याचा अंदाज असावा. पण राज्य सरकारची कारभार, राज्य आघाडीतला कारभार हा इतक्या निराशाजनक अशा स्वरूपाचा आहे की लोकांना बदल हवा आहे हाच आवाज मोठा होताना दिसतोय. पळशीकर, शेवटी या सगळ्या महाराष्ट्रातला जो सर्वे आहे त्याचा काय निष्कर्ष सांगाल? मला असं वाटतं की महाराष्ट्र हे इतकं मोठं राज्य आहे आणि आता मोठ्या संख्येने खासदार असलेल्या काही थोड्या राज्यांपैकी एक आहे की त्यामुळे या निवडणुकीचं देशाचा निकाल ठरवण्याच्या संदर्भामध्ये, लोकसभेत कुणाला बहुमत मिळणार आहे याच्या संदर्भामध्ये अतोनात महत्त्व असणार आहे. आत्ता आपण जे आकडेवारी सांगतोय मतांची, ती जर तो कल कायम राहिला तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यापैकी भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधून जास्तीत जास्त जागा मिळवणं हे लोकसभेमध्ये मोदी यांचं सरकार किंवा भाजपचं सरकार हे येण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महाराष्ट्रातली ही निवडणूक आणि त्याच्यातले हे कल हे फार महत्त्वाचे आहेत. कारण जर हे कल कायम राहिले नाहीत किंवा या कलांचं निवडणुकीतल्या विजयामध्ये रूपांतर करता आलं नाही तर भारतीय जनता पक्षाच्या ऑलमोस्ट तोंडाशी आलेला घास बाजूला राहण्याची शक्यता निर्माण होते. इतकं महाराष्ट्राचं महत्त्व आहे. आपण ही जी आकडेवारी पाहिली त्याच्यात उदाहरणार्थ विदर्भामध्ये आपल्याला असं दिसेल की भाजपची आघाडी आहे हे खरं आहे, पण विदर्भातच बसपा आणि आम आदमी पार्टी या दोघांनाही मतं मिळत आहेत आणि त्यामुळे नेमकी मतविभागणी कशी होईल हा प्रश्न शेवटपर्यंत शिल्लक राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आपणच सांगितलं त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी आहेच. म्हणजे खरं रणमैदान मला दिसते त्याप्रमाणे नेहमीप्रमाणे मराठवाडा हे असणार आहे की मराठवाड्यातल्या जागा किती प्रमाणात कुणाकडे जातील आणि तिथे इतर आपल्या पॅनेलवरच्या लोकांनी म्हटलं त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षामध्ये असलेली आपसातले मतभेद आणि शिवसेनेची विकलांग अवस्था यांचा निश्चितपणे संबंध येईल. म्हणून मला असं वाटतंय की भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक महाराष्ट्राची हा कल कायम ठेवणं आणि तो जास्त दृढ करणं या दृष्टीने खरी आव्हानात्मक असणार आहे. आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर मला गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड मधले जे आकडे आहेत ते तुम्हाला दाखवायचे आहेत. अर्थातच ते अनपेक्षित नाही आहेत. तिन्ही राज्य भाजपचे बालेकिल्ले आहेत, पण गुजरातमधल्या काही प्रश्नांना मतदारांनी जी उत्तरं दिली आहेत ती कदाचित तुम्हाला अनपेक्षित वाटू शकतात. त्यावरच मला चर्चा करायची आहे. नरेंद्र मोदीच्या विकासाच्या मॉडेलबद्दल जे मतदार म्हणतायत, गुजरातमधले मोठ्या संख्येने मतदार म्हणतायत, गुजरातमध्ये ही जर प्रतिक्रिया असेल तर यावर अधिक चर्चा व्हायला हवी का हे मला तज्ज्ञांना विचारायचं आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.